करणार आहे का मग? म्हणजे असं नसतं. मी सन्मान केलेला आहे आचारसंहितेचा, कायद्याचा, म्हणून मी 4चं पुढं ढकललं 8 जूनला. आता तुम्ही विनाकारण वेटीस धरायला लागल्यात गोरगरिबांना. आता नाकारायचं काही कारणच नाही. त्या मुद्द्यावर येऊया. आता पुन्हा चौथ्यांदा उपोषण करण्याची वेळ का आली? कुठले मुद्दे असणार आहे त्या उपोषणाच्या वेळेस मागणीची? सरकारनं, शिंदे साहेबांनी, गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांची आदेश काढलेला. ती अधिसूचना, तिची अंमलबजावणी तात्काळ लगेच करण्यात यावी, यासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे. त्यासाठी हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधाराची गरज लागते, तर 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. तोही कायदा तुम्ही पारित करू शकता. तुम्ही फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी सांगितलं होतं केसेस वापस घेऊ. वापस न घेण्याऐवजी महाराष्ट्रातल्या लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस दाखल केल्यात विनाकारण. त्याही मागं घेण्यात यावं. हैदराबादचं गॅजेट लागू करण्यात यावं. सातारा गव्हर्नमेंटचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करावं. अनेक जे जे विषय आमचे त्याच्यात ठरलेले ते लेखी स्वरूपाचे सरकारकडं ते तातडीनं करावेत. आमचं काय म्हणणं नाही, आम्हाला राजकारणात फाजकारणात जायचं नाही. आम्हाला द्या. हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. सरकार असाल तर मला राजकारणाकडे जायचं नाही. हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील. पण आमचं आम्हाला द्या. मला आणि माझ्या मराठा समाजाला राजकारणात जायचं नाही. परवानगी न देणं हा सरकारच्या रणनीतीचा भाग असू शकेल. 100% निवेदन देणाऱ्याला दोष देऊन उपयोगच नाही. त्यांनीच घडवून आणलं हे षडयंत्र. 10 महिने का नाही दिलं? 10 महिने का नाही दिलं? हे सरकारचं षडयंत्र आहे. सरकारलाच आंदोलन मुडीत काढायचं आहे गोरगरीब मराठ्यांचं. गोरगरीब मराठे मोठे होऊ द्यायचे नाही, हे त्यांचं स्वप्न आहे. हे त्यांनीच केलं. पाटील, उत्तरवादी सराटीमध्ये 300 पोलिसांचा बंदोबस्त आहे. राईट कंट्रोल म्हणजे दंगा नियंत्रण पद्धत आहे. SRPFच्या 4 तुकड्या तैनात आहे. जालन्याचे पण 150वर पोलीस आहे. खूप जास्त बंदोबस्त आहे. कसं बघतो? नाही, बंदोबस्त लावला असेल त्यांनी, कारण कधी बी शंका घ्यायची नसती किंवा प्रत्येक वेळेसच आरोप म्हणून करायचा नसतो. की त्यांच्या लक्षात आलं असेल आजूबाजूच्या गावच्या लोकांना निवेदनं दिले जाणून बुजून. निवेदन देणारे बी कोण आहेत हेही महाराष्ट्राला माहीत झालं आहे आणि सगळ्यांनाच माहीत झालं निवेदन देणारे कोण आहेत. त्याच्यामुळं त्यांना वाटलं असेल इथं जातीय दंगल ते करतील, जातीय तेढ निर्माण करतील, म्हणून गावाच्या सुरक्षेसाठी लावला असं असा अंदाज आहे. नसतं मग आम्हाला दोपटायला लावले असतील. दोन्हीपैकी एक काहीतरी. एक तर आता तुम्ही बोलताना असं म्हणाले की यात्रेचा विषय तुम्ही काढता. नाही, नुसता यात्राच नाही. बघा, मी परवाही सांगितलं होतं की अंबड तहसीलला कडक आचारसंहितेत उपोषण सुरू होतं. कडक आचारसंहितेत. मग ते कसं काय चाललं? मी DYSP साहेबाला विचारलं हे. मग आम्हालाच का आचारसंहितेचं कारण? कित्येक तरी सुरू होते. मग आता मी त्यांना एक उदाहरण दिलं. समजा आता अंबड तहसील समोर जर उपोषण बसलं किंवा आंदोलन बसलं एखादं, तर अंबडच्या जनतेनं येऊन म्हणायचं का इथं हे बसल्यामुळं आम्हाला रहदारीला त्रास होतो, जातीय तेढ निर्माण होईल. मग आम्ही हे लोक हे तहसील उचलून कुठं द्यायचे का दुसऱ्याकडे, दुसऱ्या जिल्ह्यात एखाद्या तिकडे हिंगोलीला नेऊन ठेवायची का? असं चालतं का? समजा एखाद्याचं दुकान आहे मोठं किंवा एखाद्याचं बी भरणाचं दुकान आहे मोठं किंवा अनेक काही दवाखाने आहेत, काही पण आहे, पेट्रोल पंप आहेत. मग आम्ही जर म्हणलो त्या गाड्यात लय रहदारी होती, माझं हे निवेदन आहे आणि तुम्ही काय करा, याच्यामुळं लय त्रास होतो आम्हाला जीवनात येता जाताना, जातीय तेढ बी निर्माण होईल आणि यामुळं आम्हाला खूप त्रास होतो रहदारीला.